19 म्हणजे This call is now being recorded. 19 हे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. आता इथे कन्फ्युज काय होऊ शकतो बघा, काही विद्यार्थी 90 म्हणजे This call is 90 now taking म्हणजे notes. सेकंड ऑप्शन पण लिहू शकतात. मग त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे इथं आपलं चूक होऊ शकते. त्यामुळे 90 म्हणजे 90 आणि 19 म्हणजे 19 हे आपल्याला इथे लक्षात घ्यावं लागणार आहे. तर अशा पद्धतीचा पहिला प्रश्न इथे संपलेला आहे. सेकंड क्वेश्चन, चूज द करेक्ट टू ऑप्शन. टू करेक्ट ऑप्शन. वेअर डीड द बॉय नोटिस द क्यूट टायगर. म्हणजे त्या मुलाला एक जो क्यूट टायगर म्हणजे सुंदर असा वाघ त्याने कुठे पाहिला. वेअर डीड द बॉय नोटिस द क्यूट टायगर इन द कान्हा टायगर रिझर्व, नियर द एलिफंट, बिहाइंड द नॅरो पाथ, इन फ्रंट ऑफ द माहूत. तर याचं उत्तर आपण इथे पॅसेज मध्ये बघू. वेअर डीड द बॉय नोटिस द क्यूट टायगर. आता याच्यामध्ये पॅसेज मध्ये उत्तर आहे शोधणार आहोत आपण. इथं बघा, आय वॉज इन कान्हा टायगर रिझर्व इन मध्य प्रदेश. तर इथं एक नंबरचं ऑप्शन बघा बरोबर आहे, इन द कान्हा टायगर रिझर्व. आणि अजून दुसरं ऑप्शन जे आहे ते बघा, सिटेड ॲट ए यंग टेम एलिफंट. म्हणजे त्या वाघाच्या शेजारी तो बसलेला होता, तिथे त्याने पाहिला किंवा त्याच्या लक्षात आलं. म्हणजे ऑप्शन नंबर 1 and option number 2 is correct. Next question number 3. Choose the two correct options. Who was trained to track the tigers? The elephant, the mahout, the tiger, the boy. So option number 1 इथे बघूया आपण. Who was trained to track the tigers. म्हणजे जे वाघ होते त्या वाघांना कोणी जो मार्ग होता त्या मार्गावर प्रशिक्षित केलं होतं. ट्रेन म्हणजे प्रशिक्षण दिलं होतं. तर याच्यामध्ये बघू आपण पॅसेज मध्ये उत्तर आपण शोधायचंय. द एलिफंट अँड इट्स टीनेज माहूत वेअर बीइंग ट्रेन टू ट्रॅक टायगर्स. म्हणजे याचं करेक्ट आन्सर आहे बघा इथं, द एलिफंट अँड इट्स टीसेंज माहूत वेअर बीइंग ट्रेन. म्हणजे द एलिफंट ऑप्शन नंबर 1 आणि द माहूत ऑप्शन नंबर 2. दिस इज ए करेक्ट आन्सर. तर अशा पद्धतीने हे पॅसेजवर आधारित 3 प्रश्न आपल्याला 2021 या क्वेश्चन पेपर मध्ये दिले होते. पॅसेज सोडवताना आपल्याला पॅसेजचा अर्थही समजला पाहिजे, प्रश्नाचा अर्थ कळला पाहिजे, त्यानंतर 4 ऑप्शनचे अर्थही कळले पाहिजेत. 4ही ऑप्शन आपल्याला इथे शोधावं लागतात. तर अशा पद्धतीने आपण हे 3 प्रश्न आपण इथे सोडवलेले आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4. चूज द करेक्ट ऑप्शन. The climate of the Chennai is hotter than climate of Bangalore. In the above sentence, the comparison is about. आता या इथे आपल्याला म्हणजे कोणती माहिती दिलेली आहे हे आपण शोधणार आहोत. द क्लायमेट ऑफ चेन्नई इज हॉटर दॅन द क्लायमेट ऑफ बँगलोर. म्हणजे चेन्नईचं तापमान हे
बँगलोरच्या तापमानापेक्षा खूप उष्ण, जास्त उष्ण आहे. म्हणजे याच्यामध्ये कशाची माहिती दिली तर चेन्नईची माहिती नाहीये, बँगलोर, क्लायमेट ऑफ द सिटी आणि सिटी असं चौथा ऑप्शन आहे. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे क्लायमेट ऑफ द सिटी. कंपॅरिझन इज अबाउट म्हणजे तुलना कशाची केलेली आहे तर दोन शहराच्या तापमानाची तुलना या ठिकाणी केलेली आहे. क्वेश्चन नंबर 5. Look at the following picture of clock and find out one correct alternative. The clock shows. घड्याळ वर आधारित हा प्रश्न आलेला आहे. क्लॉक वर आधारित एक प्रश्न परीक्षेला आपल्याला येतो. तर ही जे क्लॉक आहे त्याच्यामध्ये वेळ दाखवलेली आहे आणि मग कोणतं करेक्ट ऑप्शन आहे तर ऑप्शन नंबर 1 आहे Quarter past 3. Quarter past 3 म्हणजे किती 3:15. 3:15 झालेले आहेत. तर हे काय घड्याळामध्ये आपल्याला दिसत नाही. त्यानंतर Quarter to 2 म्हणजे 1:15 2 वाजण्यासाठी 15 मिनिटं अजून कमी आहे. 1:15 पण नाही आहे याच्यामध्ये. त्यानंतर ऑप्शन 3 आहे Quarter past 1 म्हणजे Quarter past 1 1:15 म्हणजे 1 वाजून 15 मिनिटं झालेले आहेत. हे उत्तर बरोबर आहे. आणि शेवटचं आहे Quarter to 3 म्हणजे 2:45 वाजण्यासाठी 15 मिनिटं अजून कमी आहे. तर आपलं करेक्ट आन्सर आहे Quarter past 1. नेक्स्ट क्वेश्चन. Question number 6. Choose one correct alternative from the following option. The scientific study of metals and their uses means. जे शास्त्रज्ञ आहेत ते धातूंचा अभ्यास करतात आणि त्याचे उपयोग सांगतात. त्याला काय म्हणतात तर ॲलर्जी, मेटलर्जी, केमिस्ट्री आणि एक्स्ट्रॅक्ट. तर ॲलर्जी म्हणजे काय ॲलर्जी म्हणजे ते नको असणे किंवा ते घातक असणे. मेटलर्जी म्हणजे धातुशास्त्र, केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र आणि एक्स्ट्रॅक्ट तर हे एक्स्ट्रॅक्टचा अर्थ आपल्याला इथं बघावं लागेल. म्हणजे ऍक्च्युअली इथं जे रसायन म्हणजे धातू आहेत, धातूचा जे शास्त्रज्ञ अभ्यास करतात त्याला मेटलर्जी, धातुशास्त्र असं म्हटलं जातं. म्हणून इथं आपल्याला करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 मेटलर्जी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7. Find out the words which is related to parts of plants, leaves, flowers, stem. च करेक्ट आन्सर बघूया आपण. ही सगळं पार्ट ऑफ प्लांट्स म्हणजे वनस्पतीचे अवयव आहेत. पान, फूल, फुले, त्यानंतर खोड. तर याच्यामध्ये एक पार्टचं नाव आपल्याला इथे शोधायचं आहे. तर 1 नंबर आहे बार्क, 2 नंबर आहे फिदर, 3 ऑप्शन 3 हॉर्न, ऑप्शन 4 सॉइल. तर सॉइल म्हणजे माती, हॉर्न म्हणजे शिंगे, फिदर म्हणजे पिसे, पंख, विंग्स म्हणजे फिदर म्हणजे पीस. तर बार्क म्हणजे भुंकणे पण होतं, पण इथं आपल्याला बार्क म्हणजे झाडाचा बुंडा किंवा झाडाची साल, झाडाच्या खोडाची साल किंवा स्टेम म्हणजे खोड म्हणतो आपण. बार्क म्हणजे झाडाची साल असं आपण म्हणतो. तर मग हे वनस्पतीचं एक पार्ट आहे, पार्ट ऑफ प्लांट्स. म्हणून ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. Read the following sentence and
choose one correct alternative of the underlined phrase. When teacher announced holiday, all the students sprang up from the benches. जेव्हा शिक्षकांनी सुट्टीची घोषणा केली तेव्हा सर्व विद्यार्थी आनंदाने स्प्रँग अप म्हणजे उसळी घेतली किंवा उड्या मारू लागले. जम्प अप, स्प्रँग अप म्हणजे त्यांना एक आनंद झाला. फ्रॉम द बेंचेस म्हणजे बेंचवर त्यांनी उसळी घेतली. तर त्या अर्थाने आपल्याला इथे स्प्रँग अप साठी ऑप्शन चूज करायचं. तर ऑप्शन नंबर 1 आहे रिटर्न टू ओरिजिनल प्लेस, मूळ जागेवर परत येणे. क्विक एम, क्विक म्हणजे जलद, चीरफुल अतिशय आनंदाने, आणि पर्टिक्युलर सीझन विशिष्ट ऋतू. म्हणजे स्प्रँग अप साठी आपल्याला चीरफुल म्हणजे अतिशय आनंदाने त्यांनी बेंचवर म्हणजे उभा राहिले, आनंदाने बेंचवर बसले. म्हणजे त्यांना ते सुट्टीची घोषणा ऐकल्यानंतर त्यांना आनंद झाला म्हणून स्प्रँग अप म्हणजे चीरफुल हे योग्य शब्द आपल्याला तिथे बसवायचा आहे. म्हणजे त्याच्याऐवजी तर ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. Next question, number 9. Read the following responses in the following way. Choose the question number 9. Read the following responses in the following way. Choose the correct alternative. That's too sad. That's bad. That's terrible. Sorry to hear that. तर हे जे सेंटेन्स आहेत ते आपण काय सांगतात बघूया. दॅट्स टू सॅड म्हणजे ते सुद्धा खूपच दुःखी होतं. म्हणजे त्यानंतर दॅट्स बॅड ते खूप वाईट होतं, ते खूप वाईट झालं असं या अर्थाने म्हटले. दॅट्स टेरिबल ते खूप भयंकर आहे. सॉरी टू हिअर दॅट ते ऐकून खूप वाईट वाटले. मग हे गुड न्यूज आहे याबद्दल म्हटलं असेल. अपील टू सेव्ह वॉटर पाणी वाचवण्याचं आवाहन केलं असेल. व्हिक्ट्री विजय मिळवला असेल. बॅड न्यूज. तर याचं करेक्ट आन्सर आहे आपल्याला वरील दिलेल्या सेंटेन्स वरून असं लक्षात येतं की ही बॅड न्यूज आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. Choose one correct alternative. Next question number 10. Choose one correct alternative. What is it? Which begins with T, ends with T, and has dash dash. चहाचं कप आहे बघा, टी कप इन इट. याचा अर्थ काय तर अशी एक गोष्ट आहे की त्याची सुरुवात टी या अक्षराने होते आणि त्याचा शेवट देखील टी या अक्षरानेच होतो. अँड हॅज डॅश डॅश इन इट म्हणजे त्याच्यामध्ये चहा असतो, चहा ठेवतात. तर बघूया काय आहे. ऑप्शन नंबर 1 टाइम. टीने सुरुवात झाली पण एंड काही टीने झालेलं नाही. ते टी पॉट म्हणजे चहाचे भांडे किंवा या अर्थाने आपण तिथे वापरले. टीने सुरुवात झाली आणि टीने शेवट झालेला आहे आणि त्यात चहा ठेवतात म्हणजे चहा असतो. पॉट भांडे, टी चहा. तर प्रश्नाशी रिलेटेड करेक्ट ऑप्शन आहे टी पॉट. म्हणजे ऑप्शन नंबर क्वेश्चन नंबर 10 ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. Next question. Instruction for question number 11 and 12. 11 आणि 12 प्रश्नासाठी आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंट इथे दिलेली आहे.
Read the advertisement and choose one correct alternative. Time for back to school. Don't wait, come fast. Fill up your pouches with. Get pens, pencils, erasers, pro circles, whiteners, stickers, etc. At knowledge stores, contact us. Website दिलेली आहे. Our features, good quality, responsible rate, no exchange, no discounts. क्वेश्चन बघू आपण. चूज द करेक्ट ऑप्शन. व्हॉट इज द नेम ऑफ द स्टोअर? म्हणजे दुकानाचे नाव काय आहे? तर दुकानाचे नाव आहे ऍट नॉलेज स्टोर्स. नॉलेज स्टोर. डोंट वेट, कम फास्ट. फिल अप पाउचेस, बॅक टू स्कूल. तर दुकानाचं नाव नॉलेज स्टोर. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. Question number 12. How much discount we get on pens, pencils, extra? 10%, 20%, no discounts, 50%. आता तर इथं आपण जाहिरातीत बघितलं तर आपल्याला इथं डिस्काउंट कुठे दिसत नाहीये. गेट पेन, पेन्सिल्स, इरेजर्स, प्रो सर्कल्स, व्हाइटनर, स्टिकर्स, एक्स्ट्रा. तर इथं आपल्याला 10% दिले, 20%, नो डिस्काउंट, 50%. तर इथं आपल्याला कुठे डिस्काउंट नाही, त्यामुळे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, नो डिस्काउंट्स. चूज वन करेक्ट. क्वेश्चन नंबर 13. चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह. फाइंड आउट द ऑब्जेक्ट and its color from the grid. म्हणजे हे शब्दकोडे आहे, पझल किंवा शब्दांची जाळी असं आपण त्याला म्हणतो. अक्षरांची जाळी. फ्रॉम द ग्रीड. तर यामध्ये आपल्याला काय करायचंय? फाइंड आउट द ऑब्जेक्ट अँड इट्स कलर. द ऑब्जेक्ट आपण बघूया इथे. तर ऍपल आहे बघा, ऍपल, APPLE, ऍपल आहे. आणि त्याचा कलर, तर त्याच्या खाली रेड हे पण आहे. हे सोपा प्रश्न आहे. दिस इज इजी क्वेश्चन. ऍपल रेड. द मँगो आहे कुठं, आपण कुठं दिसत नाहीये मँगो. त्यानंतर पियर आहे, परंतु ग्रीन नाहीये. चिली हा नाहीये. म्हणजे ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 13. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. चूज टू ऑप्शन. क्वेश्चन नंबर 14. चूज टू ऑप्शन्स फ्रॉम द फॉलोइंग ट्री डायग्राम ऑफ रॉंग पेअर्स. टाइम ऑफ द डे. दिवसाचे जे वेगवेगळी वेळ इथं दाखवलेली आहे. मॉर्निंग सकाळ, आफ्टरनून दुपार, इव्हिनिंग सायंकाळ, नाईट रात्र. त्याच्याशी रिलेटेड शब्द दिलेत. मॉर्निंग फ्रेश, सकाळ ही फ्रेश असते, ताजी तवानी. आफ्टरनून दुपार ही तेजस्वी असते. इव्हिनिंग टायनी, टिनी टायनी म्हणजे अतिशय लहान किंवा टायनी म्हणजे लहान. नाईट व्हाईट, रात्र पांढरा. हे काही ते इथं योग्य नाहीये. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन नंबर 2 ऑप्शन आपल्याला इथे घ्यायचे आहेत. 2 ऑप्शन्स रॉंग पेअर्स म्हणजे चुकीचे जोड्या असलेले 2 ऑप्शन आहेत. ऑप्शन नंबर 3 आणि ऑप्शन नंबर 4. आपल्याला 25 क्वेश्चन मध्ये 5 प्रश्न मॅक्सिमम
डबल ऑप्शन आपल्याला डार्क करायचे आहेत, रंगवायचे आहेत. तर हा डबल ऑप्शनचा क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 14. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 and 4. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15. Choose one correct alternative for the underlined word. Ruby's teacher suggested to practice a lot of exercises. It was a good advice. तर या ठिकाणी जो ऍडवाइस हा शब्द आहे त्याला अंडरलाईन केलेला आहे. तर रुबीचे जे शिक्षक होते त्यांनी सजेस्टेड टू प्रॅक्टिस अ लॉट ऑफ एक्सरसाइज, म्हणजे तिला जास्तीत जास्त सराव करण्यासाठी सांगितलेलं आहे, जास्तीत जास्त उदाहरणे सोडवण्यास सांगितलेले आहे. इट वॉज अ गुड ऍडवाइस, हा एक चांगला सल्ला आहे. सल्ला हा शब्द आपल्याला इथे जर आपण गुड म्हटलं तर ते ऍडजेक्टिव्ह येईल. ऍडवाइस हा जो शब्द आहे तर या ठिकाणी नाऊन म्हणून दिलेला आहे, क्रियापद नाहीये ते किंवा क्रियाविशेषण, ऍडवर्ब नाही, ऍडजेक्टिव्ह विशेषण पण नाही. तर ऍडवाइस हा शब्द नाऊन आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 15 करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 16. Choose the alternative. Which word is wrongly used in the following question? Do the recognize her childhood friend? तर क्वेश्चन नंबर 16 मध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर चूज द अल्टरनेटिव्ह विच वर्ड इज रॉंगली यूज. हे जे वाक्य दिलंय खाली, डू सी रिकग्नाइज हर चाइल्डहुड फ्रेंड, या वाक्यामध्ये कोणता शब्द चुकीच्या पद्धतीने वापरलेला आहे. रिकग्नाइज, फ्रेंड, ऑप्शन नंबर 1 रिकग्नाइज, ऑप्शन नंबर 2 फ्रेंड, ऑप्शन नंबर 3 डू आणि ऑप्शन नंबर 4 चाइल्डहुड. आता हे जे सेंटेन्स आहे त्याच्यामध्ये पहिला जो शब्द आहे तो डू आलेला आहे. आता ज्यावेळेस थर्ड पर्सन म्हणजे जो सब्जेक्ट किंवा प्रोनाउन हे तृतीय पुरुषी एकवचनी असेल, थर्ड पर्सन सिंग्युलर, तेव्हा ही सी इट जर असेल वाक्यामध्ये तर त्याच्यानंतर किंवा त्याच्या अगोदर डज येतात. त्यामुळे इथे डू आलेला आहे. इथं ऍक्च्युअली डज पाहिजे होतं. डज सी रिकग्नाइज हर चाइल्डहुड फ्रेंड. म्हणजे आपल्याला इथे डज वापरणं योग्य आहे, कारण ही सीट आलं तर आपण डज वापरतो आणि इथे डू वापरलेला आहे, त्यामुळे डू हा शब्द या ठिकाणी चुकीचा वापरलेला आहे. म्हणून ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17. Read the following sentences and find out the type of sentences. Choose one correct answer. Sancho Panza said, God bless me. Sancho Plaza म्हणाला, गॉड ब्लेस मी, म्हणजे मला देवाचा आशीर्वाद आहे. आणि शेवटी बघा इथं आपल्याला आपण जेव्हा सेंटेन्स कोणत्या प्रकारचा आहे हे ओळखण्यासाठी ज्यावेळेस साधं वाक्य असतं त्याच्या शेवटी फुल स्टॉप असतो, तेव्हा आपण त्याला असर्टिव्ह सेंटेन्स असं म्हणतो. ज्यावेळेस एखादी सूचना असेल
ऑर्डर ऑर्डर असेल तर आपण त्याला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आज्ञार्थक वाक्य म्हणतो. ज्यावेळेस वाक्याची शेवटी क्वेश्चन क्वेश्चन मार्क असतो तेव्हा आपण त्याला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. आणि इथे आपल्याला वाक्याच्या शेवटी एक्सक्लेमेशन मार्क दिलेला आहे, त्यामुळे हे जे वाक्य आहे ते एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. म्हणजे करेक्ट ऑप्शन आहे 2. क्वेश्चन नंबर 17, करेक्ट ऑप्शन 2. Choose the correct alternative to complete the sentences. Question number 18. Choose the correct alternative to complete the sentences. Sakshi and her friends have lot of homework to complete, so they dash dash not come to party. साक्षी अँड हर फ्रेंड, साक्षी आणि तिच्या मित्रमैत्रिणी यांनी खूप गृहपाठ केला, पूर्ण केला, पुष्कळ गृहपाठ पूर्ण केला, त्यामुळे त्या पार्टीसाठी मेजवानीसाठी उपस्थित राहू शकल्या नाहीत. तर इथे आपल्याला माईट, नीड, मे आणि डू तर आपल्याला इथे करेक्ट शब्द, करेक्ट वर्ड आपल्याला इथे यूज करायचा आहे. हे माईट, मे हे या शब्द असतात हे मला मॉडल ऑक्झिलरी वर्ब म्हणतात. नीड तर इथं सो दे नीड नॉट कम टू पार्टी असं येणं बरोबर नाही वाटत. तर इथं आपल्याला करेक्ट वर्ड जो आहे तो डू येईल. सो दे डू नॉट कम टू पार्टी म्हणजे त्या पार्टीला येऊ शकल्या नाहीत किंवा ते पार्टीला, ते सर्व मित्रमैत्रिणी पार्टीला येऊ शकले नाहीत. तर इथे करेक्ट वर्ब आहे डू नॉट कम टू पार्टी म्हणजे ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19. Complete the following sentence using simple past tense. Choose one correct alternative. तर इथं आपल्याला वाक्य दिले ते बघू आपण. Once upon a time there was a girl called Alyosha. Alyosha dash dash with her parents and baby brother. तर आपल्याला सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळातलं वाक्य करण्यासाठी आपल्याला जे वर्ब आहे त्या वर्बचं सेकंड फॉर्म इथं आपल्याला घ्यावं लागेल. तर लिव्ह हे फर्स्ट फॉर्म आहे, लिव्ड हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे आणि विल लिव्ह हे आपण भविष्यकाळ फ्युचर टेन्स मध्ये लिहितो आणि लिव्स हे प्रेझेंट टेन्स मध्ये आपण लिहितो. ही सीट असेल तर आपण जे वर्ब आहे त्याला येस किंवा येस प्रत्यय लावतो. त्यामुळे इथे आपल्याला करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. सिंपल पास्ट टेन्स. Alyosha lived with her parents and baby brother अशा पद्धतीचे वाक्य होईल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20. Find out the sentence which is not in active voice. Choose the correct option. तर चेंज द व्हॉइसचे वाक्य दिलेले आहेत आणि आपल्याला इथे असं विचारले फाइंड आउट द सेंटेन्स विच इज नॉट इन ऍक्टिव्ह व्हॉइस. म्हणजे खाली दिलेल्या वाक्यापैकी कोणतं वाक्य हे ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे
कर्तरी प्रयोगाचं नाही असं विचारलेलं आहे आपल्याला इथे. चूज द करेक्ट ऑप्शन. आता पहिलं वाक्य आपण बघू. हनी इज मेड बाय बीज. हे पॅसिव्ह व्हायचं वाक्य आहे. आय सॉ हिम ओपनिंग द बॉक्स. हे ऍक्टिव्ह व्हायचं वाक्य आहे. त्यानंतर तिसरं वाक्य आय वॉज ऑफर्ड अ चेअर. हे सुद्धा ऍक्टिव्ह व्हायचं आहे. द लेटर वॉज रिटन बाय द क्लार्क. हे पॅसिव्ह व्हायचं. म्हणजे या उदाहरणामध्ये 2 वाक्य आपल्याला पॅसिव्ह व्हायचे आणि 2 वाक्य ऍक्टिव्ह व्हायचे दिलेले आहेत. आता चेंज व्हायचा अभ्यास करताना आपल्याला काळानुसार त्याचा जो अभ्यास करावा लागेल चार्टचा. याच्यामध्ये काळाचा अभ्यास महत्वाचा आहे. ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करताना कसे बदल होतात याचा सविस्तर आपल्याला स्टडी करावं लागेल, तेव्हा आपल्याला हे वाक्य लक्षात येतील. तर इथे हा प्रश्न चुकीचा आलेला आहे. प्रश्न हा चुकीचा विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आपण काही सांगू शकत नाही. त्यानंतर क्वेश्चन नंबर 21. Complete the sentence using correct alternative. The teacher said that the earth dash dash round the sun. शिक्षक म्हणाले पृथ्वी सूर्याभोवती फिरते. आता हे जे वाक्य आहे तर हे युनिव्हर्सल ट्रुथ म्हणजे त्रिकालाबाधित सत्य आहे. मग असं जर वाक्य असेल तर ते वर्तमान काळामध्ये लिहितो आपण. म्हणजे त्याचं करेक्ट आन्सर येईल गो येणार नाही. हॅड गॉन, गोज, विल गो. हे तर इथं आपलं करेक्ट आन्सर काळानुसार अशा पद्धतीचं वाक्य असेल, त्रिकालाबाधित सत्य वाक्य असेल तर तिथे वर्तमान काळात आपण लिहितो. म्हणून इथे करेक्ट आन्सर आहे गोज. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 22 आणि 23 साठी पॅसेज दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 22. विकिपीडिया इज कॉल्ड द फ्री एन्सायक्लोपीडिया. याच्यावर आधारित आहे हा पॅसेज. हे काय ओपन केलं क्वेश्चन नंबर 22. Wikipedia is easily available at. विकिपीडिया सहजपणे आपल्याला कुठे उपलब्ध आहे? शॉप, लायब्ररी, मॉल आणि नेट. तर ऑप्शन मध्ये आपल्याला जे दिलेले नेट हे आपल्याला पॅसेज मध्ये शोधलं तर आपल्याला सापडेल. विकिपीडिया इज इझिली अवेलेबल. It from a library or pay any money to be able to read it on the net. असे बघा पॅसेज मध्ये उत्तर आहे त्याचं. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे क्वेश्चन नंबर 22. ऑप्शन नंबर 4 नेट इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23. The information on Wikipedia is in form of couplets, in form of dialogues, in form of articles, in form of table. तर याचं करेक्ट आन्सर आहे इट कंटेन्स इन्फॉर्मेशन ऑन thousands of topics in form of articles. लास्ट लाईन मध्ये
याचं आन्सर आहे लास्ट लाईन मध्ये त्याचा आन्सर आहे इन फॉर्म ऑफ आर्टिकल्स, म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. चूज द करेक्ट ऑप्शन. ड्रॉप एव्हरीथिंग अँड रीड. इट्स अन ॲसेस टुवर्ड्स सक्सेस. द स्लोगन इज रिलेटेड टू. म्हणजे ड्रॉप एव्हरीथिंग म्हणजे सर्व काही सोडून द्या आणि वाचन करा. इट इज अन ॲसेस टुवर्ड सक्सेस म्हणजे हाच प्रगतीकडे जाण्याचा किंवा यशस्वी होण्याचा मार्ग आहे. दिस स्लोगन इज रिलेटेड टू, हे जे सुवचन आहे हे सुवचन कशाच्या संदर्भात आहे, कशाशी संबंधित आहे. तर ऑप्शन नंबर 1 आहे प्लांट्स, वनस्पती झाडे. लायब्ररी वाचनालय. रीडिंग वाचन. आणि फेम. तर आपल्याला फेमचं काय काही म्हणजे त्याच्याशी काही रिलेटेड नाहीये. तर करेक्ट आन्सर तुम्हाला वरती पहिल्याच ओळीमध्ये दिसतंय ड्रॉप एव्हरीथिंग अँड रीड. तिथेच आपल्या लक्षात येते की याचं करेक्ट आन्सर जे आहे ते रीडिंग आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 25. चूज द करेक्ट ऑप्शन. बीना सेंट मेसेज. हाऊ वॉज युअर एक्झाम? She got an answer. Is it? Can you guess the meaning? तर इथे आपल्याला बीना नावाची मुलगी आहे, तिने मेसेज पाठवलाय. हाऊ वॉज युअर एक्झाम म्हणजे तुझी परीक्षा कशी होती, कसे पेपर गेले. तर तिने उत्तर दिले सी गॉट. तिला उत्तर मिळालेलं आहे सी गॉट अन आन्सर इज हेड. कॅन यू गेस द मिनिंग? तुम्ही इज हेड याचा अर्थ काय आहे ते सांगा. इझिली, विथ इझे, इझी, डिफिकल्ट. तर इज हेडचा आपल्याला हे जे शॉर्ट मेसेज आहे यावर आधारित हा प्रश्न आलेला आहे. शॉर्ट मेसेज आपण पाठवतो आणि त्याचं इज हेडचा या सेंटेन्स मध्ये या क्वेश्चन मध्ये करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 इझी. Question number 25. Correct answer easy. क्वेश्चन संपले सर. तुम्ही काय बोलता? तुम्ही काय सांगता? त्यांचं काय विचारायचं? आज आपण क्वेश्चन पेपर इयर 2021 म्हणजे 2021 ची ही प्रश्नपत्रिका आपण सोडवलेली आहे. मे 2021 मध्ये आलेली विथ क्वेश्चन पेपर होती. यापूर्वी आपण 2020, त्यानंतर आज 2021, यापूर्वी आपण 2019, त्यानंतर 2023, नंतर 2025 या प्रश्नपत्रिका आपण आतापर्यंत सोडवलेल्या आहेत. उद्या आपण 2022 ची क्वेश्चन पेपर सोडवणार आहोत. आता या क्वेश्चन पेपर मध्ये तुम्ही अभ्यास करताना डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, त्यानंतर चेंज द व्हॉइस या दोन घटकांचा आपला जास्त अभ्यास म्हणजे ते दोन घटक थोडे मोठे आहेत, त्यामुळे त्या दोन घटकांचा थोडा जास्त अभ्यास करावा लागेल. बाकीचं मग टेन्स तर तुम्ही 7वी मध्ये शिकलेलाच आहात. त्यानंतर डिग्री हा एक भाग थोडासा त्याच्यामध्ये आपल्याला जास्त सराव करावा लागणार आहे. तर असंच आपण जास्तीत जास्त सराव केला, जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर सोडवल्या तर आपल्याला हा पेपर सोडवण्यासाठी अतिशय सोपा जाणार आहे. ठीक आहे. ओके, थँक्यू.